अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। दत्तक बापाच्या पिकावरून वाद व्हावा तसा प्रकार सध्या कोल्हापूरच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाहायला मिळतोय। गोकुळच्या आगामी निवडणुकीवरून सत्ताधारी महायुतीतच झुंपली असून राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे। मात्र नेत्यांच्या राजकीय ईर्षेमुळे गोकुळच्या प्रशासक मंडळांची प्रचंड गोची झाली असून रोजच्या दबावाला कंटाळून सदस्यांनी राजीनाम्याचं हत्यार उपसल्याचं सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली। निवडणुकीच्या तोंडावर काही वादग्रस्त ठरणाऱ्या संस्थांना मतदानासाठी पात्र करायचं की अपात्र यावरून दोनही बाजूंनी अधिकाऱ्यांवर प्रचंड ताकद लावली जात आहे। काही दिवसांपूर्वीच दबावाखाली असलेल्या अधिकाऱ्यांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणामुळे वातावरण तापलं होतं। हे प्रकरण शांत होताना होता तोच प्रशासक मंडळाच्या अध्यक्षांनी थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला। या धक्कादायक निर्णयानंतर प्रशासक मंडळाचे धुरा प्रदीप मालगावे यांच्याकडे सोपवण्यात आले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याच प्रदीप मालगावे यांना जाहीरपणे चांगलेच झापलं होतं। आता मुश्रीफ यांनीच दम भरलेला मालेगाव मुख्य प्रशासक पदाच्या खुर्चीवर बसल्यामुळे मुश्रीफ यांच्या गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे। मालेगाव यांच्या नियुक्तीमुळे भाजपचे पारडे जड झाल्याची चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे रोजचा राजकीय दबाव असह्य झाल्याने प्रशासक मंडळातील आणखी एका सदस्याने आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी केली आहे। सदस्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र आहे। गोकुळमधील प्रशासक मंडळाच्या राजीनाम्यांचं हे सत्र जर असे सुरू राहिले तर या वादग्रस्त वातावरणात कोणताही प्रामाणिक आणि तटस्थ अधिकारी काम करण्यास तयार होणार नाही अशी भीती व्यक्त होतीये। परिणामी भविष्यात एखाद्या बड्या नेत्याचा वरदहस्त आणि आशीर्वाद घेऊनच अधिकारी या खुर्चीवर येतील। अशा राजकीय दबावाखाली काम करणारे अधिकारी सर्वसामान्य दूध उत्पादकांना खरोखरच न्याय देणार का? हाच आता कोल्हापूरच्या सहकार वर्तुळातील सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न बनला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।